आपण भारताची संसद या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की संविधान दुरुस्ती या अंतर्गत काय मुद्दे आहेत. तर भारताच्या संविधानात काही बदल करायचे असल्यास त्या संसद ह्याच्या संदर्भात संपूर्णपणे निर्णय घेते आणि संविधान दुरुस्ती ही करायचा जो प्रस्ताव असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजे त्या मुद्द्यावरती आवश्यकतेनुसार संसद चर्चा करते आणि मग तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे ठरवते. त्याच्याप्रमाणे भारताच्या संविधानात दुरुस्तीच्या पुढील काही पद्धती आहेत. त्याच्यामध्ये भारताच्या संविधानामध्ये काही तरतुदी सध्या बहुमताने बदलल्या जातात. जास्त मत असेल तिथे ह्या बदलल्या जातात. त्याच्यानंतर काही ज्या तरतुदी असतात त्या मात्र संसदेच्या विशेष बहुमताच्या 2/3 त्याच्यामध्ये गरज असते. त्याच्यानंतर काही तरतुदी अशा आहेत की संसदेचं विशेष बहुमत ते अधिक निम्म्यापेक्षा आणि अधिक घटक राज्याच्या मान्यतेने बदलली जातात. बरोबर. आता पुढे लोकसभेचे अध्यक्ष. जेव्हा लोकसभाच्या निवडणुका होतात त्याच्यानंतर पहिल्या बैठकीमध्ये लोकसभेचे सदस्य हे आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. त्याच्यानंतर आणखीन एकाची उपाध्यक्ष म्हणून त्याची निवड करतात. मग आता लोकसभेचं जे कामकाज लोकसभा अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या नियंत्रणाखाली चालतं ते लोकसभा भारतीय जनतेचे हे प्रतिनिधित्व करते. बरोबर. म्हणजे आपल्या भारतीय जनता म्हणजे आपल्या संपूर्ण जनतेचं काय मागणं आहे किंवा काय आपल्या समस्या आहेत ह्याचं प्रतिनिधित्व लोकसभा करते आणि अध्यक्ष हे काय करतात तर लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात. त्याच्यानंतर पुढे अध्यक्ष पदावर निवडून आल्यानंतर अध्यक्षाने संपूर्ण कामकाजाचं जे कामकाज असतं ते अतिशय निपक्षपातीपणे चालवायचं असतं. म्हणजे कोणताही भेदभाव कोणताही हेवेदावे आपल्या मनामध्ये मत्सर असा ठेवून चालवायचं नाही. तर सगळ्या लोकांना ही समान वागणूक आणि समान रीतीने सगळ्यांच्या समस्या ह्या पोचल्या पाहिजेत अशा रीतीने. त्याच्यानंतर पुढे लोकसभेच्या सभासदांना प्रतिनिधी या नात्यानं काय करावं लागतं तर काही हक्क आणि विशेष अधिकार असे दिलेले असतात आणि त्याची जपणूक हे अध्यक्ष करतात. आणि सभागृहाचं कामकाज हे सुरळीतपणे चालवायचं आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखायची. कामकाज विषयी जे काही नियम आहेत त्यांचा अर्थ लावून त्यानुसार ती चालवायची. अशी इतर कामं सुद्धा अध्यक्षांना करावी लागतात. आलं लक्षात. पुढे आता राज्यसभेचे सभापती. राज्यसभेचे संपूर्ण कामकाज हे सभापतींच्या नियंत्रणाखाली चालवलं जातं. म्हणजेच भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध असे सभापती असतात आणि राज्यसभा ही सभागृहात शिस्त राखायची, चर्चा घडवून आणायची आणि सदस्यांना बोलण्याची संधी देणं इत्यादी कार्य करते. पुढे आता आपण काय शिकलो. भारताच्या संविधानात दुरुस्तीच्या पद्धती या कशा रीतीने आहेत आणि टिपा लिहायच्या आहेत लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती. चला तर आता मग आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.